नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजीत 2 गटात तुंबळ हाणामारी, पोलीस कॉन्स्टेबलसह 3 गंभीर जखमी. इचलकरंजी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी होत असतानाच मध्यरात्रीनंतर गंभीर स्वरूपाची कायदा सुव्यवस्थेची घटना घडली. जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर 2 गट आमनेसामने येत तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत पोलीस कॉन्स्टेबलसह 3 जण गंभीर जखमी झाले असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जयंतीनिमित्त दिवसभर विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम उत्साहात पार पडले आणि वातावरण उत्सवी होते. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर रात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास तेथे उपस्थित असलेल्या 2 गटांमध्ये अचानक वाद उफाळून आला. हा वाद पूर्वीच्या वैयक्तिक कारणांमुळे असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सुरुवातीला झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर काही क्षणातच तुंबळ हाणामारीत झाले. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली, तसेच काचेच्या बाटल्याही फेकण्यात आल्या. त्यामुळे घटनास्थळी गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र होते. यावेळी घटनास्थळी ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम सनदी यांनी तातडीने हस्तक्षेप करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त जमावाने त्यांच्यावरच हल्ला चढवला. डोक्यात व शरीरावर जोरदार मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले. कर्तव्य बजावत असताना पोलिसावर हल्ला झाल्याने या घटनेचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या घटनेत वर्षा कांबळे आणि साहिल देटे हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. हाणामारी दरम्यान त्यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना तातडीने आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमाव पांगवला आणि परिसरात पुन्हा शांतता प्रस्थापित केली. काही काळ तणावाचे वातावरण असले तरी पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मोठी अनर्थ टळला. दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमका वाद कशातून झाला, कोणत्या गटाकडून हल्ला करण्यात आला, तसेच हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पत्रकार संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज, इचलकरंजी.